आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईचा पारा अचानक 39 ते 40 अंशांवर पोहोचल्यानं मुंबईमध्ये उष्णता वाढली। पुढील 3 दिवस उष्णतेची लाट राहणार। मुंबई महापालिकेकडून अलर्ट। पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। उष्माघातानं 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। कॉलेज बंद घरी आल्यावर शेतात जात असताना चक्कर येऊन पडली। विक्रमगड तालुक्यातल्या केव इथली घटना। राज्यात अनेक भागात सरासरी तापमान 40 अंशांपर्यंत गेले। उष्णतेची लाट असल्यानं सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करावी। राज ठाकरेंचं सरकारला आवाहन। 9 मे रोजी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत विमानतळ बंद असेल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीआय व्यवहारांवरही नजर। गैरव्यवहार घडू नयेत म्हणून अधिकाऱ्यांची खबरदारी। विशेष निवडणूक निरीक्षक गंगवार यांची सूचना। पुणेकरांना महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जेमतेम 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 10 टीएमसी पाणी शिल्लक। 25 मे पर्यंत कर भरला नाही तर दंडासह जप्तीची कारवाई होणार। थकीत मालमत्ता कर आकारणीसाठी मुंबई पालिकेची कठोर पावलं। मेट्रो 1 ची दिवाळखोरी अखेर टळली। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 खरेदीचा मार्ग मोकळा। MMRDA कर्जाची रक्कम फेडणार। ओला उबेरची लवादाकडे धाव। परवाना अर्ज नामंजूर करण्याच्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान। 22 एप्रिलला सुनावणी होणार।